चला, मी अक्षय इंगळे, एम आय पब्लिकेशन ओनर, एम आय पब्लिकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आता आपण फर्स्ट सेमिस्टरची लेक्चर सिरीज चालू केलेली आहे, बरोबर आहे। त्याच्यामध्ये आपण फंडामेंटल्स ऑफ ॲग्रोनॉमी हा विषय बघतो आहे। त्यातील आपले सोईंगपर्यंत आणि सीड ट्रीटमेंटपर्यंत शिकवण्यात आलं आहे। आता आज आपण बघणार आहे मॅन्युअर अँड फर्टिलायझर्स। ओके, आता मॅन्युअर अँड फर्टिलायझर म्हणजे काय ते आपल्याला आज बघायचं आहे। त्याचे टाईप्स काय असतात हे बघायचं आहे। तर मॅन्युअर अँड फर्टिलायझर्स हा कन्सेप्ट, आता मॅन्युअर म्हणजे काय, आपण जे कुजवलेलं शेतातलं जे बार्न यार्ड वगैरे असतं ते, आणि फर्टिलायझर्स म्हणजे काय, हे आपण कंपनीतून माहिती तुम्हाला विकत आणतो, इंडस्ट्रीमध्ये बनतात ते सबस्टन्स किंवा ते पदार्थ, त्याला फर्टिलायझर म्हणतात, जे प्लांट न्यूट्रिएंटसाठी आपण म्हणजे प्लांटला न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करण्यासाठी आपण वापरतो। तर मॅन्युअर्स म्हणजे काय आपण ते बघू। मॅन्युअर म्हणजे काय म्हणतील आपल्याला, वेल डिकम्पोज स्टबल अँड बार्नयार्ड इन्क्लुडिंग द ॲनिमल एक्सक्रीटा स्ट्रॉ अँड अदर लिटर्स वापरतो आपण। म्हणजे हे सगळं म्हणजे काय काय, स्टबल, बार्नयार्ड, ॲनिमल एक्सक्रेटा, स्ट्रॉ अँड अदर लिटर्स, हे सगळे वेल डिकम्पोज करायचे, त्याच्यापासून आपल्याला मॅन्युअर मिळते, त्यालाच काय म्हणतात मॅन्युअर। ओके, ह्याच्यात फर्टिलायझर, आता हे जे सगळे ऑर्गॅनिक असतं म्हणजे नॅचरल ओरिजिन असतं, बरोबर। आता हे फर्टिलायझर हे सिंथेटिक असतं, म्हणजे आपण केमिकली याला तयार करतो। ते कुठे तयार करतो, इंडस्ट्रीमध्ये। इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर केमिकल कंटेनिंग अ प्लांट न्यूट्रिएंट, सिम्पल आणि सोपे डेफिनेशन। इंडस्ट्रियली मॅन्युफॅक्चरिंग केमिकल कंटेनिंग अ प्लांट न्यूट्रिएंट, त्याच्यात NPK, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम वगैरे मायक्रोन्यूट्रिएंट वगैरे सगळं काय असतं, याला म्हणायचं फर्टिलायझर्स। आता आपण याचे इम्पॉर्टन्स पाहू, म्हणजे फर्टिलायझरचे काय इम्पॉर्टंट आहेत। तर इम्पॉर्टन्समध्ये काय येईल आपल्याला, फर्टिलायझरचं सांगता येईल, सगळ्यांना माहिती आहे, सगळे शेतकरीच आहेत। आता का वापरतो आपण फर्टिलायझर हे सगळ्यांना माहितीच आहे, तरी आपण बघू एकदा। तर काय आहे, प्रायमरी सोर्स ऑफ प्लांट न्यूट्रिएंट। ओके, न्यूट्रिएंट काय सोर्स आहे आपला प्लांट न्यूट्रिएंटचा, आपण दुसरीकडून कुठून आणून देणार आहे का, नाही। त्याला न्यूट्रिएंट कुठून प्रोव्हाइड करणार आहे का, नाही। आपल्याला काय फर्टिलायझर किंवा मॅन्युअरच टाकावं लागेल, तेव्हा कुठेतरी पिकाला वाढ फुटेल किंवा आपण त्याला न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करू शकू, बरोबर। ह्या झाला प्रायमरी न्यूट्रिएंट सोर्स, त्याचा काय म्हणता येईल आपल्याला मॅन्युअर आणि फर्टिलायझर्स। दुसरं काय सांगता येईल आपल्याला, इट्स इम्प्रूव्ह द फिजिकल कंडिशन ऑफ सॉईल। आता आपण बघितलं काल टिलेजसुद्धा फिजिकल कंडिशन आपली टिल्थ म्हणत होतो आपण त्याला, द फिजिकल कंडिशन इम्प्रूव्ह करते काय, फर्टिलायझर। इथं एक लक्षात ठेवा, आता इम्प्रूव्ह फिजिकल कंडिशन कोण करते, फक्त मॅन्युअर करते, कोण, मॅन्युअर्समुळं फिजिकल कंडिशन इम्प्रूव्ह होती। केमिकल फर्टिलायझरमुळं फिजिकल कंडिशन इम्प्रूव्ह होत नाही सॉईलची, बरोबर। केमिकल फर्टिलायझरमुळं फिजिकल कंडिशन इम्प्रूव्ह होत नाही, फक्त कशामुळे होते, मॅन्युअरमुळे होते। तर आपण हे दोन्ही जे इम्पॉर्टंट बघतोय मॅन्युअर आणि फर्टिलायझरचे कंबाईन, त्याच्यामुळे ह्याच्यात लिहिलं आहे। ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय येईल, इन्क्रीज द इल्ड, इन्क्रीज पर हेक्टर इल्ड। आपण मॅन्युअर फर्टिलायझर जर टाकले पिकाला तर काय होतं आहे, इल्ड आपलं कदाचित जास्तच येणार ना, जास्तच येणार, कारण आपण फर्टिलायझर वगैरे त्याला न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करतोय, पीक चांगलं। आता जसं आपल्याला खायला जर चांगलं दिलं तर आपलं वजन वाढतं, आपण सुधारतो, बरोबर। तसंच पिकंही त्याला खायला दिलं चांगलं, त्याला न्यूट्रिएंट प्रोव्हाइड केले टायमावर, तर ते सुधारणार, त्याच्यापासून आपल्याला उत्पन्न चांगलं मिळणार। त्याच्यानंतर काय लिहिता येईल आपल्याला त्याची इम्पॉर्टन्स आणखी, इट्स इम्प्रूव्ह द एरेशन, सॉईल एरेशन, इम्प्रूव्ह सॉईल एरेशन म्हणजे काय होईल, आता मॅन्युअर जर टाकले आपण तर ते डिकम्पोजिशन होतं मॅन्युअरचं, बरोबर। त्या जमिनीमध्ये टाकल्यानंतर ते काय होतं माहिती का, सॉईलाची लूज होते, लूज त्यानं, आणि त्याच्यात काय होतं, म्हणजे मोकळी झाल्यानंतर, भुसभुशीत सॉईल झाल्यानंतर त्यात ऑफकोर्स काय होणार, एरिएशन होणारच, बरोबर। हवा खेळती राहणार, मायक्रोस्पोर जे काय ते जमिनीत तयार होणार, काय करते मग ते, इम्प्रूव्ह द सॉईल एरेशन। हे झाले आपले सिम्पली इम्पॉर्टन्स 3-4, आणखी भरपूर इम्पॉर्टन्स येतं, पण 3-4 आपण इम्पॉर्टन्स बघितले महत्त्वाचे।
त्याच्यानंतर आता आपण याचे टाईप्स बघू, बरोबर. जसं टाईप्समध्ये आपल्याला बघायचे मॅन्युअर आणि फर्टिलायझरचे काय टाईप्स पडतात. आता नॅचरल मॅन्युअर आणि फर्टिलायझरच्या नॅचरल ऑर्गॅनिक, बरोबर. नंतर मॅन्युअर फर्टिलायझर टाईप डबल काय होते त्याच्यात आर्टिफिशियल और इनऑर्गॅनिक. आता नॅचरलमध्ये काय येते, नॅचरलमध्ये ऑफकोर्स मॅन्युअरच येणार फक्त, बरोबर. मग आता नॅचरलमध्ये आपण बघू बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर हे एक येतं आणि दुसरं काय येतं कॉन्सन्ट्रेटेड येतं, कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर. आता बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणजे काय, बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणजे काय सांगता येईल आपल्याला. आता नॅचरल आणि ऑर्गॅनिक आहे, बरोबर. बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर आणि कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर. बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर द मॅन्युअर which required in a large quantity but supply the less quantity nutrients. म्हणजे हे आपल्याला लार्ज क्वांटिटीमध्ये टाकावं लागतं, तरीही ते आपल्याला न्यूट्रिएंट काय करते, कमी प्रमाणात देते. आणि हे कमी प्रमाणात टाकलं तरी याच्यात न्यूट्रिएंटचं प्रमाण कसं असतं, प्लांट न्यूट्रिएंटचं जास्त असतं, म्हणून त्याला कॉन्सन्ट्रेटेड म्हणतात. ओके, हे झालं बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर. आता बल्कीचे एक्झाम्पल काय सांगता येईल आपल्याला, जसं FYM फार्म यार्ड मॅन्युअर किंवा कंपोस्ट, हे झाले बल्कीचे एक्झाम्पल. FYM आणि कंपोस्ट हे पालापाचोळा कुजवून आपण कंपोस्ट तयार करतो. याच्यात युरिन वगैरे वापरत नाही, एवढं लक्षात ठेवा. आता बघू आपण कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर. आता कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर आपल्याला कमी प्रमाणात लागते आणि न्यूट्रिएंट जास्त प्रमाणात प्रोव्हाइड करते. मग याचं एक्झाम्पल काय सांगता येईल आपल्याला, ऑइल केक्स, बरोबर. त्याच्यानंतर काय सांगता येईल आपल्याला, ॲनिमल ओरिजिनमध्ये फिश मिल किंवा बोन मिल, झाडांचा चुरा वगैरे हे प्राण्यांच्या, ठीक आहे. कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअरचं एक्झाम्पल हे आणि बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअरचं एक्झाम्पल हे. आता कॉन्सन्ट्रेटेडमध्ये आणखी 2 प्रकार पडतात. काय 2 प्रकार पडतात कॉन्सन्ट्रेटेडमध्ये, प्लॅन्ट ओरिजिन आणि ॲनिमल ओरिजिन. कोणते पडतात, प्लॅन्ट ओरिजिन म्हणजे प्लॅन्टपासून तयार झालेले आणि ॲनिमलपासून तयार झालेले कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर. तर इथे एक्झाम्पल काय प्लॅन्टचं, ऑइल केक्स वगैरे. आता आपण प्लांटपासूनच तर नीम केक झालं, एक्झाम्पल काय सांगता येईल, नीम केक किंवा ग्राउंडनट केक. याला ढेप म्हणतात, ढेप. ओके, आपण ढेप चारू घालतो मशीनना वगैरे, पण चारतात ही ग्राउंडनटची वगैरे. किंवा आता हे आपण प्लॅन्टला न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करण्यासाठी सुद्धा वापरतो. आणि हे प्लॅन्टच्या ओरिजिनपासून. आता ग्राउंडनटमध्ये नायट्रोजनचं प्रमाण खूप जास्त असतं, मग ग्राउंडनट केकमध्ये खूप जास्त प्रमाणात आपल्याला नायट्रोजन प्रोव्हाइड करतं. तर ॲनिमल ओरिजिनमध्ये काय सांगतील आपल्याला, बोन मिल आणि फिश मिल, हे 2 एक्झाम्पल लक्षात ठेवा फक्त, बोन मिल, फिश मिल. ओके, हे 2 एक्झाम्पल ॲनिमल ओरिजिनमध्ये ॲनिमलपासून मिळतात. हे झालं नॅचरल ऑर्गॅनिक फर्टिलायझर, त्यामध्ये बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर आणि कॉन्सन्ट्रेट ऑर्गॅनिक मॅन्युअर. बल्कीचं एक्झाम्पल FYM अँड कंपोस्ट, बरोबर. आणि याचं कॉन्सन्ट्रेटचं एक्झाम्पल ऑइल केक, फिश मिल, बोन मिल. हे त्यात 2 प्रकार, प्लॅन्ट ओरिजिन आणि ॲनिमल ओरिजिन. आता बघायचं आपल्याला आर्टिफिशियल अँड इनऑर्गॅनिक फर्टिलायझर्स कोणकोणते आहेत. आता आर्टिफिशियलमध्ये कोणकोणते प्रकार पडतात ते सांगतो मी तुम्हाला एक एक. आर्टिफिशियलमध्ये पहिला येतो बघा स्ट्रेट फर्टिलायझर्स. कोणता येतो, स्ट्रेट फर्टिलायझर. पहिला येतो स्ट्रेट फर्टिलायझर म्हणजे आता काय करतं ते, याच्यात एकच न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करते. काय करते, ओनली 1 प्रायमरी न्यूट्रिएंट याच्यात असतं, ओनली 1 प्रायमरी न्यूट्रिएंट याच्यात असतं, ठीक आहे. याला म्हणतात स्ट्रेट फर्टिलायझर्स. आता स्ट्रेट फर्टिलायझरचं एक्झाम्पल काय सांगता येईल आपल्याला, जसं आपले युरिया, बरोबर. म्हणजे आपण बघू त्याच्यातही आणखी
टाईप्स पडतात स्ट्रेट फर्टिलायझरमध्ये. तर स्ट्रेट फर्टिलायझर आता आपण बघू. स्ट्रेट फर्टिलायझरची टाईप, याच्यातही टाईप पडतात. आता याच्यात पहिलं आहे नायट्रोजनस फर्टिलायझर. कोणते? नायट्रोजनस फर्टिलायझर्स. दुसरे फॉस्फॅटिक फर्टिलायझर आणि पोटॅशियम फर्टिलायझर्स. फॉस्फॅटिक आणि दुसरं पोटॅशिक फर्टिलायझर. बरोबर, हे नायट्रोजनस फर्टिलायझर. आता नायट्रोजनस फर्टिलायझरमध्ये काय सांगता येईल आपल्याला एक्झाम्पल याचं, म्हणजे नायट्रोजनस फर्टिलायझर आणि हे कसे स्ट्रेट फर्टिलायझर्स. बरोबर, मग त्याच्यामध्ये नायट्रोजनस फक्त प्रोव्हाइड करणार आहे, ते आपल्याला दुसरं कोणतंही त्याच्यात प्रायमरी न्यूट्रिएंट किंवा सेकंडरी न्यूट्रिएंट, मायक्रो न्यूट्रिएंट काहीही नसणार. त्याला एक्झाम्पल सांगता येईल आपल्याला युरिया. युरियामध्ये तुम्ही बघितलं असेल फक्त नायट्रोजन असतं. ठीक आहे. आता स्ट्रेट फर्टिलायझरचं एक्झाम्पल आणि त्यातल्या नायट्रोजनस फर्टिलायझरचं एक्झाम्पल युरिया. आता फॉस्फॅटिक SSP, सिंगल सुपर फॉस्फेट और ट्रिपल सुपर फॉस्फेट. सिंगल सुपर फॉस्फेट किंवा ट्रिपल सुपर फॉस्फेट आपल्याला फक्त काय मिळणार, त्याच्यापासून फॉस्फेट मिळणार, म्हणजे फॉस्फरस मिळणार, हे आपल्याला प्लॅन्टला प्रोव्हाइड करणार. आणि पोटॅशिकचं एक्झाम्पल काय येतील आपल्याला इथं येईल MOP, म्युरेट ऑफ पोटॅश, आपल्याला प्रोव्हाइड करतं म्युरेट ऑफ पोटॅश. आता हे सगळे काय आहेत, फर्टिलायझर आहेत. त्या म्युरेट ऑफ पोटॅश, सिंगल सुपर फॉस्फेट आणि युरिया हे आपल्याला फक्त नायट्रोजन प्रोव्हाइड करणार, हे फॉस्फरस प्रोव्हाइड करणार, हे पोटॅशियम म्हणजे K प्रोव्हाइड करणार. ओके, बस आता एवढंच लक्षात ठेवा फक्त, बाकी काही लक्षात ठेवू नका. आता स्ट्रेट फर्टिलायझर तुम्हाला पूर्णपणे कळलं असेल, त्यात फक्त ओनली 1 प्रायमरी न्यूट्रिएंट असते. त्याच्यानंतर आपण बघू आता कॉम्प्लेक्स फर्टिलायझर. कॉम्प्लेक्स फर्टिलायझर मग आता कॉम्प्लेक्स, आता शब्दावरूनच आपण समजू शकतो कॉम्प्लेक्स म्हणजे याच्यात काहीतरी जास्तच असणार. कॉम्प्लेक्समध्ये तर त्याच्यात एक होतं, याच्यात 2 ते 3 2 ते 3 प्रायमरी न्यूट्रिएंट्स असू शकतात. ठीक आहे, मग कॉम्प्लेक्स फर्टिलायझर त्याला म्हणतात. मग कॉम्प्लेक्स फर्टिलायझर आता काय म्हणता येईल आपल्याला, काय एक्झाम्पल सांगता येईल त्याचं, DAP वगैरे. DAP आपण ऐकलेली सहजासहजी सगळे वापरतात. DAP डाय अमोनियम फॉस्फेट, म्हणजे ज्यात नायट्रोजन पण आहे, फॉस्फरस पण आहे. आणि आता त्याच्यानंतर आपलं काय येतं, मिक्स फर्टिलायझर. फक्त लक्षात ठेवा कोणत्या याच्यात किती म्हणजे किती प्रायमरी न्यूट्रिएंट असू शकतात. स्ट्रेटमध्ये 1 असतो, कॉम्प्लेक्समध्ये 2 ते 3 असू शकतात. आता मिक्सडमध्ये आणि एक लक्षात ठेवा फक्त, कॉम्प्लेक्स आता हे जे असतात ना 2 ते 3 हे केमिकली तयार केलेले असतात, केमिकली मिक्स्ड केलेले असतात. काय केमिकली मिक्स केलेले असतात कॉम्प्लेक्स फर्टिलायझर. आता आपल्याला बघायचं आहे मिक्स्ड फर्टिलायझर. आता मिक्स्ड फर्टिलायझरचं काय असतं, मिक्स्ड फर्टिलायझरमध्ये पण 2 ते 3 किंवा 3पेक्षाही जास्त आपण फर्टिलायझर्स असतात, म्हणजे न्यूट्रिएंट्स असतात त्याच्यामध्ये. तर न्यूट्रिएंट्स आता त्याच्यात असतात, तर ते कसे असतात, फिजिकली मिक्स केलेले असतात. इथं कसे केमिकली मिक्स केलेले असतात, आणि इकडे कसे फिजिकली मिक्स केलेले असतात. त्याला म्हणायचं मिक्स्ड फर्टिलायझर्स. कळलं? कॉम्प्लेक्स फर्टिलायझर, मिक्स फर्टिलायझर. कॉम्प्लेक्स फर्टिलायझर एक्झाम्पल DAP, हे केमिकली मिक्स केलेले असतात. किती प्रकार झाले आपले, 3 झाले. कोणकोणते, स्ट्रेट, कॉम्प्लेक्स अँड मिक्स्ड फर्टिलायझर्स. आता झालं आहे. आता बघू आपण मायक्रोन्यूट्रिएंट फर्टिलायझर्स. आता मायक्रोन्यूट्रिएंट काय, आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंटच प्रोव्हाइड करतं. बरोबर, म्हणजे आपल्याला दोज न्यूट्रिएंट विच रिक्वायर्ड इन अ लेस क्वांटिटी इन लेस अमाऊंट इज कॉल्ड ॲज अ मायक्रोन्यूट्रिएंट्स. तर मायक्रोन्यूट्रिएंट्स कोणकोणते असतात, झिंक, बोरॉन वगैरे हे मायक्रोन्यूट्रिएंट असतात. आता त्याचं एक्झाम्पल काय सांगता येईल आपल्याला, FeSO4 किंवा बोरॅक्स. एक्झाम्पल FeSO4, फेरस सल्फेट और बोरॅक्स. आता हे जे फर्टिलायझर आहेत हे काय करतात, हे आता बोरॅक्स जे येते बोरॉनचं, म्हणजे बोरॉन हे मायक्रोन्यूट्रिएंट असतं, याला म्हणतात मायक्रोन्यूट्रिएंट फर्टिलायझर्स. त्याच्यानंतर आता आपल्या इथे सॉईल अमेंडमेंट. हा झाला 4था, हे झालं 5वं, सॉईल अमेंडमेंट.
सॉईल अमेंडमेंट म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, इट इज द सबस्टन्स विच इम्प्रूव्ह सॉईल बाय करेक्टिंग soil acidity and salinity or alkalinity म्हणजे अल्कली सॉईल असेल, सलाईन सॉईल असेल किंवा ॲसिडिक सॉईल असेल, याला काय करतात ते सॉईल अमेंडमेंट म्हणजे काय, असे फर्टिलायझर की त्याला करेक्ट करतात त्या सॉईलला, म्हणजे हे रिक्लेम करतात, म्हणजे नीट करतात त्या सॉईलला, बरोबर. आणि त्याला काय करतात, न्यूट्रलाइज करतात. काय करतात, न्यूट्रलाइज करतात. सॉईल अमेंडमेंट, सबस्टन्स विच इम्प्रूव्ह अ सॉईल बाय करेक्टिंग द सॉईल ॲसिडिटी अँड सॅलिनिटी ऑर अल्कॅनिटी अँड न्यूट्रलायझिंग द सॉईल, बरोबर. न्यूट्रलायझिंग द सॉईल फ्रॉम इंजुरियस इफेक्ट. हे झालं सॉईल अमेंडमेंट. काय, सबस्टन्स विच इम्प्रूव्ह द सॉईल बाय करेक्टिंग द सॉईल ॲसिडिटी, सॉईल सॅलिनिटी, अल्कॅलिटी हे करेक्शन करतं म्हणजे रिक्लेम करतं, आणि न्यूट्रलायझिंग द फ्रॉम इंजुरियस इफेक्ट. म्हणजे आपली आता सलाईन सॉईल जर असली तर त्याच्यात पीक चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकत नाही, बरोबर. साल्टचं ॲक्युम्युलेशन होतं प्लांटच्या मुळाशी आणि ते प्लांट आपलं खराब होतं, बरोबर. किंवा जास्त ॲसिडिक सॉईल असली तरी प्लांटला सुटेबल होत नाही. आता काही प्लांट ॲसिडिटीला टॉलरन्स असतात किंवा काही प्लांट सॅलिनिटीला टॉलरन्स असतात, ते वेगळी गोष्ट झाली. पण आता ही सॉईल अमेंडमेंट यासाठी वापरतात. आता याचं एक्झाम्पल काय सांगता येईल आपल्याला, जिप्सम, ओके, जिप्सम अँड लाईम, ओके. याचं एक्झाम्पल लक्षात ठेवा, जिप्सम किंवा लाईम. हे झाले आपले 5 प्रकार. कोणकोणते, स्ट्रेट, कॉम्प्लेक्स, मिक्स, नंतर मायक्रोन्यूट्रिएंट फर्टिलायझर्स अँड हे आत्ता बघितलं आपण ते सॉईल अमेंडमेंट. आता आपल्याला पाहायचं आहे बायोफर्टिलायझर्स. आता बायोफर्टिलायझर्स म्हणजे काय, बायोफर्टिलायझर इज प्रोड्यूस फ्रॉम लिव्हिंग अँड लॅटंट सेल्स. बायो मीन्स लिव्हिंग, ओके, बायो मीन्स लिव्हिंग अँड लॅटंट सेलपासून हे बायोफर्टिलायझर तयार झालेले असतात. त्याच्यात 3 प्रकार पडतात, रिस्पॉन्सिबल फॉर नायट्रोजन फिक्सिंग, रिस्पॉन्सिबल फॉर फॉस्फरस अवेलेबिलिटी आणि रिस्पॉन्सिबल फॉर ऑर्गॅनिक मॅटर डिकम्पोजिशन. आता नायट्रोजन फिक्सिंग करण्यासाठी कोणकोणते फर्टिलायझर रिस्पॉन्सिबल आहेत. आता याचं एक्झाम्पल आहे रायझोबियम, BGA म्हणजे ब्ल्यू ग्रीन अल्गे, ओके. त्याच्यानंतर काय सांगतील आपल्याला, ॲझोला हे प्रकार पडतात. नायट्रोजन फिक्सिंग फर्टिलायझर्स, ओके. बायोफर्टिलायझर म्हणजे काय, जे फर्टिलायझर नायट्रोजन फिक्सिंगला रिस्पॉन्सिबल असतात त्याला म्हणायचं बायोफर्टिलायझर्स. कोणते आहेत मग आता, रायझोबियम, ब्ल्यू ग्रीन अल्गी अँड ॲझोला. आता रायझोबियम जे आहेत ना, हे डायकॉटिलेडॉनमध्ये यूज करतात, म्हणजे द्विदलीय पिकामध्ये ते यूज करतात. आता हे जे ना, हे मोनोकोटिलेडॉनमध्ये यूज करतात. कोणते, BGA आणि ॲझोला हे मोनोकोटिलेडॉनमध्ये यूज करतात. म्हणजे लेग्युमिनस प्लांटसाठी रायझोबियम युजफुल आहे. लेग्युमिनस म्हणजे शेंगावर्गीय जे पीक आहेत त्याच्यासाठी रायझोबियम वापरतात, आणि हे जे आहेत ना, हे BGA वगैरे हे मोनोकोटिलेडॉनमध्ये वापरतात. हे झालं नायट्रोजन फिक्सिंग फर्टिलायझर्स. आता आपल्याला पाहिजे फॉस्फरस अवेबिलिटी, म्हणजे जमिनीमध्ये फॉस्फरसची अवेबिलिटी करून देणारे जे बायोफर्टिलायझर्स आहेत ते आता आपल्याला बघायचे. मग आता त्याचं एक्झाम्पल काय सांगता येईल आपल्याला, रिस्पॉन्सिबल फॉर फॉस्फरस अवेबिलिटी.
फॉस्फरस सोल्युबलायझिंग अँड फॉस्फरस फिक्सिंग असे दोन प्रकार पडतात तिच्यातही. अवेलेबिलिटीमध्ये पण काय पडतात, फॉस्फरस सोल्युबलायझिंग आणि फॉस्फरस फिक्सिंग. तर याचे एक्झाम्पल सरळ लक्षात ठेवा तुम्ही. फॉस्फरस अवेलेबिलिटीमध्ये काय काय येतील त्याचे एक्झाम्पल, बॅसिलस अँड सुडोमोनास. ओके. आणि परत काय येतील आता, हे झाले हे दोन जे आहेत, या दोनला म्हणायचं फॉस्फरस सोल्युबलायझिंग, काय लायझिंग बायोफर्टिलायझर्स. बॅसिलस अँड सुडोमोनास हे जे आहेत ना, हे काय येतं, फॉस्फरस अवेलेबिलिटी म्हणजे बायोफर्टिलायझर्स येतं जे फॉस्फरस आपल्या जमिनीमध्ये अवेलेबल करतात, त्याला म्हणायचं बॅसिलस अँड सुडोमोनास. हे त्याचे एक्झाम्पल येतं. फॉस्फरस सोल्युबलायझिंग बायोफर्टिलायझर त्याला असं म्हणायचं. ओके. त्याच्यानंतर आणखी दोन जे येतं, काय VAM म्हणजे हे सोल्युबलायझिंग फर्टिलायझर्स आहे, बॅसिलस सुडोमोनास. आणि वॅम जे हे फॉस्फरस फिक्सिंग फर्टिलायझर्स आहे. आता ऑर्गॅनिक मॅटर डिकम्पोजिंग फर्टिलायझर्स पाहिजे आपल्याला. कोणकोणते येतं, त्याच्यात दोन येतं ऑर्गॅनिक मॅटर, इकडे लिहितो मी, ऑर्गॅनिक मॅटर डिकम्पोजिशन, रिस्पॉन्सिबल फॉर ऑर्गॅनिक मॅटर डिकम्पोजिशन. त्याच्यात दोन प्रकार पडतात, एक सेल्युलस डिकम्पोजिशन अँड लिग्निन डिकम्पोजिशन. तर त्याचं एक्झाम्पल लक्षात ठेवा फक्त, ट्रायकोडर्मा आणि दुसरं आहे ॲझोटोबॅक्टर. हे दोन त्याचे एक्झाम्पल आहेत. आता मी परत एकदा सगळं तुम्हाला रिवाईज करतो. आपण बघितले नॅचरल आणि ऑर्गॅनिक किंवा आर्टिफिशियल अँड इनऑर्गॅनिक फर्टिलायझर्स. आता नॅचरलमध्ये आपण दोन प्रकारचे बघितले, बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर आणि कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर. बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअरचं काम काय आहे, जे आपल्याला लार्ज क्वांटिटीमध्ये लागतात पण कमी न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करतात. त्याचं एक्झाम्पल काय सांगतील आपल्याला, FOM अँड कंपोस्ट. बरोबर. त्याच्यानंतर आलो आपण कॉन्सन्ट्रेटेडवर. कॉन्सन्ट्रेटेडवर आल्यानंतर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हे आपल्याला जास्त न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करतं कमी क्वांटिटीमध्ये. त्याचं एक्झाम्पल काय सांगतील आपल्याला, फिश मिल, बोन मिल किंवा ऑइल केक्स. तर त्याच्यातही दोन प्रकार पडतात कॉन्सन्ट्रेटमध्ये. कॉन्सन्ट्रेट आपण कशापासून मिळवतो, प्लांटपासून किंवा ॲनिमलपासून. मग प्लांटपासून काय मिळते आपल्या, केक्स, ढेप असते ती मिळते आपल्याला. आणि ॲनिमल ओरिजिनपासून काय मिळतं आपल्याला, फिश मिल, बोन मिल म्हणजे हाडांचा चुरा वगैरे प्राण्यांच्या, ते आपल्याला मिळतं. त्याच्यापासून आपल्याला न्यूट्रिएंट्स मिळतात. त्याच्यानंतर आलो आपण इनऑर्गॅनिककडे म्हणजेच आर्टिफिशियलकडे. मग आर्टिफिशियलमध्ये आपल्याला काय पडतात, पहिला स्ट्रेट फर्टिलायझर. स्ट्रेट फर्टिलायझरचं काम काय आहे, तो फक्त एक न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करतो, प्रायमरी कोणतंही एक न्यूट्रिएंट. मग स्ट्रेटमध्ये आपण खाली बघितलं, जर खाली आलो तर त्याचे प्रकार पडतात, नायट्रोजन फर्टिलायझर, फॉस्फॅटिक फर्टिलायझर अँड पोटॅशिक फर्टिलायझर्स. आणि नायट्रोजन फर्टिलायझर्समध्ये आपण एक्झाम्पल काय सांगतो, युरिया. बरोबर. युरिया आपण एक्झाम्पल सांगतो, त्याच्यात फक्त नायट्रोजन असतं. त्याच्यानंतर आपलं फॉस्फॅटिक फर्टिलायझर्स. फॉस्फॅटिक फर्टिलायझर्समध्ये काय, सिंगल सुपर फॉस्फेट किंवा ट्रिपल सुपर फॉस्फेट. त्याच्यानंतर आलो आपण पोटॅशिक फर्टिलायझर. पोटॅशिक फर्टिलायझरमध्ये एक्झाम्पल काय सांगतील आपल्याला, म्युरेट ऑफ पोटॅश. बरोबर. ठीक आहे. त्याच्यानंतर ते फक्त त्याच्यात पोटॅशियमच असतं म्युरेट ऑफ पोटॅशमध्ये. त्याच्यानंतर आलो आपण, स्ट्रेट झालं आपलं. आता आपण आलो कॉम्प्लेक्समध्ये. कॉम्प्लेक्स फर्टिलायझर्स हे काय असतात, 2 ते 3 प्रायमरी न्यूट्रिएंट याच्यात असतात. तर ते कसे असतात, केमिकली मिक्स केलेले असतात. बरोबर. हे केमिकली मिक्स केलेले असतात कॉम्प्लेक्स फर्टिलायझर्स. आणि त्याच्यानंतर येतं आपलं मिक्स्ड फर्टिलायझर्स. मिक्स फर्टिलायझर जे असतात ते 2 ते 3 प्रायमरी न्यूट्रिएंट त्याच्यातही असतात, पण ते आपण फिजिकली मिक्स करतो. आपण हाताने मिक्स करू शकतो. आपण काहीतरी म्हणजे आपण घरी आणायचे स्ट्रेट फर्टिलायझर आणि ते एकत्र मिक्स करायचे, नंतर क्रॉपला द्यायचे, त्याला म्हणायचं मिक्स फर्टिलायझर. मिक्सवरून आपण जाऊ समोर. हे झाले आपले 3 टाईप्स. त्याच्यानंतर चौथा टाईप येतो आपला मायक्रोन्यूट्रिएंट फर्टिलायझर्स. हे जे ना आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंट्स प्रोव्हाइड करतात स्पेशली, त्याला म्हणायचं मायक्रोन्यूट्रिएंट फर्टिलायझर्स. मायक्रोन्यूट्रिएंट्स लाईक बोरॉन, कॉपर्स, झिंक वगैरे हे आपल्याला प्रोव्हाइड करतात. त्याचं एक्झाम्पल आपल्याला काय सांगता आलं, बोरॅक्स वगैरे हे एक्झाम्पल त्याचे, फेरस सल्फेट हे एक्झाम्पल. त्याच्यानंतर आपण आलो
सॉईल अमेंडमेंट. सॉईल अमेंडमेंट म्हणजे असा सबस्टन्स जो काय करतो, सॉईलला इम्प्रूव्ह करतो. कसं इम्प्रूव्ह करतो, त्याची सॅलिनिटी, अल्कलिनिटी आणि ॲसिडिटी कंट्रोल करतो आणि त्याला न्यूट्रलाइज करतो सॉईलला. त्याच्यापासून आपण म्हणजे सॉईलची कंडिशन चांगली केल्यामुळे त्याच्यापासून आपल्याला उत्पन्न चांगलं मिळतं. त्याला म्हणायचं सॉईल अमेंडमेंट. म्हणजे सॉईल जर खराब असली तर तिला चांगलं करणं हे त्याचं काम असतं. सॉईल अमेंडमेंटचं एक्झाम्पल काय आपल्याला जिप्सम आणि लाईम. त्याच्यानंतर आलं आपलं बायोफर्टिलायझर्स. बायोफर्टिलायझर्स म्हणजे जे फर्टिलायझर्स लिव्हिंग आणि लॅटंट सेलपासून तयार झालेले असतात. मग त्याच्यामध्येही आपल्याला काय पडतात, 3 प्रकार पडतात. कोणकोणते, रिस्पॉन्सिबल फॉर नायट्रोजन फिक्सेशन आणि रिस्पॉन्सिबल फॉर फॉस्फरस अवेबिलिटी आणि तिसरा प्रकार पडतो त्याच्यात रिस्पॉन्सिबल फॉर ऑर्गॅनिक मॅटर डिकम्पोजिशन. आता रिस्पॉन्सिबल फॉर नायट्रोजन फिक्सेशन त्यासाठी कोणकोणते वापरतात एक्झाम्पल आपल्याला रायझोबियम झालं, BGA झालं म्हणजे ब्ल्यू ग्रीन अल्गी, त्याच्यानंतर ॲझोला हे झाले नायट्रोजन फिक्सिंग. पण रायझोबियम हे लेग्युमिनस प्लॅन्टसाठी किंवा डायकोटिलेडॉन्समध्ये वापरतात द्विदलीय पिकामध्ये आणि नायट्रोजन फिक्सिंग करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर आपलं ॲझोला आणि ब्ल्यू ग्रीन अल्गी जी आहे ती मोनोकोटिलेडॉन एकदलीय आपल्या पिकामध्ये वापरतात. बरोबर, हे झाले बायोफर्टिलायझर्स. आणि त्याच्यानंतर फॉस्फरस अवेबिलिटी फर्टिलायझर्स. त्या फॉस्फरस अवेबिलिटी फर्टिलायझरमध्ये 2 प्रकार पडतात, फॉस्फरस फिक्सिंग फर्टिलायझर्स अँड फॉस्फरस सोल्युबलायझिंग फर्टिलायझर. आता फॉस्फरस सोल्युबलायझिंग फर्टिलायझर्समध्ये काय एक्झाम्पल सांगता येईल आपल्याला, बॅसिलस अँड सुडोमोनस. आणि फॉस्फरस फिक्सिंगमध्ये काय आपलं वर्बॅस्क्युलर अबॅस्क्युलर मायक्रोरायझा म्हणजे वॅम हे बायोफर्टिलायझर एक्झाम्पल त्याचं. त्याच्यानंतर रिस्पॉन्सिबल फॉर ऑर्गॅनिक मॅटर डिकम्पोजिशन म्हणजे बायोफर्टिलायझर ते ऑर्गॅनिक मॅटर डिकम्पोजिशनसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. त्याचं एक्झाम्पल काय सांगता येईल आपल्याला, ट्रायकोडर्मा अँड ॲझोटोबॅक्टर. हे एवढा पार्ट आपण कवर केला आहे. आता हा पार्ट खूप मोठा झाला आहे, त्याच्यामुळे व्हिडिओही मोठा होतो आहे, त्याच्यामुळे आपण आज इथे थांबू.